नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतोय कैरीचं लोणचं अगदी सोप्या पद्धतीने। फार किचकट याची प्रोसेस नाहीये, पण तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, अजिबात स्किप करायचा नाहीये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुमचं लोणचं सुद्धा खराब होणार नाहीये। बघा, इथं मस्त असं लोणचं बनून तयार होते। तुम्हाला झाकण उघडून जवळून दाखवते। बघा, मस्त असं दिसते, किती भारी दिसते लोणचं। असं मस्त तोंडी लावायला आपण बनवू शकतो। लोणचं म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतंय। सगळ्यांनाच आवडतं लोणचं खायला, जेवणासोबत, कुणी भातासोबत अशा प्रकारे खातात। चला तर मग आपण हे लोणचं बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर सुद्धा हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण लोणच्याची रेसिपी बनवायला सुरुवात करूया। कैरीचं लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथं मी अर्धा किलो कैरी घेतली आहे। ही कैरी इथं मी गावरान घेतली आहे। आपल्याला बाजारामध्ये मे आणि जून महिन्यात मिळते आणि कैरी ही मी बाजारातूनच फोडून आणली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरी सुद्धा कैरी फोडून घेऊ शकता, अडकित्त्याच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने सुद्धा कट करून घेऊ शकता। आणि हे मी स्वच्छपैकी धुवून घेतली होती आणि नंतर एका सुती कपड्यावर आथरून घेतली होती। विशेष महत्त्वाची टिप म्हणजे कैरी फॅन खाली सुकून घ्यायची आहे आणि याच्यातील पाण्याचा अंश कमी व्हायला पाहिजे, म्हणून ही कडकडीत सुकून घ्यायची आहे फॅन खाली, उन्हात अजिबात सुकवायची नाहीये। आता आपण पुढचं साहित्य बघूया। त्यासाठी मी अर्धी वाटी इथं बारीक चिरून घेतला लसूण आणि अर्धी वाटी मोहरीची डाळ घेतली आहे। तुम्ही याऐवजी मोहरी वापरली तरी काही हरकत नाही। आणि 4 ते 5 चमचे मीठ घेतले आहे, 2 मोठे चमचे हळद घेतली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतला आहे आणि 3 चमचे धने घेतले आहे आणि 2 चमचे सोप घेतली आहे आणि यामध्ये थोडेसे काळे मिरे, 5 ते 6 लवंग घेतले आहे, 1 मोठा चमचा जिरे घेतले आहे। आणि यासाठी आपल्याला लागणार आहे, इथं मी तयार लोणच्याचा मसाला वापरत आहे। हे 100 ग्रॅमचं पाकिट आहे। मी अर्धा किलो कैरीचंच लोणचं बनवत आहे, त्यामुळे मी हे अर्ध पाकिटच कैरीच्या लोणच्यामध्ये घालणार आहे। आणि यासाठी आपल्याला शेंगदाण्याचं तेल सुद्धा लागेल, मी नंतर पुढे दाखवते तुम्हाला। चला तर मग आपण सर्वप्रथम शेंगदाणा तेल गरम करायला घेऊया। आता इकडे मी गॅसवर शेंगदाणा तेल पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलं आहे। अर्धा किलो कैरीसाठी आपल्याला पावशेर शेंगदाणा तेल घ्यायचं आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारचं तेल वापरलं तरी काही हरकत नाही, पण काय होते, शेंगदाण्याच्या तेलामुळे आपलं लोणचं एकदम भारी बनते आणि खराब होत नाही, म्हणून शेंगदाणा तेल वापरावे। आता तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आता इथे मी मस्त तेल कडकडीत गरम करून घेतले आहे। आता आपल्याला हे थंडगार होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे आणि यावर आपल्याला तवा ठेवायचा आहे। सुके मसाले भाजून घ्यायचे आहेत, तवा गरम होऊ द्यायचा। आता तवा गरम झाला की याच्यावर आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहे। तर मी धने भाजून घेते अगोदर। आपल्याला 2-2 मिनिटासाठी गॅस हा मंदच आचेवर ठेवून भाजून घ्यायचे, जळायला पण नको। तुम्ही बघतच असाल तडतड आवाज असा येत आहे। थोड्या प्रमाणात भाजून झाले की काढून घ्यायचे। फक्त 1 ते 2 मिनिटासाठीच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे, जळायला सुद्धा नको, याची विशेष काळजी घ्यायची। आता मी इथं सोप भाजून घेते, फक्त 1 मिनिटभर ही भाजून घ्यायची आणि लगेच काढून घ्यायची। आणि नंतर हे जिरे आणि खडे मसाले, याच्यामध्ये लवंग हे सुद्धा भाजून घेऊया एकत्रित। 1 मिनिट झाला की लगेच काढून घ्यायचं आहे। आणि आपल्याला आता मोहरीची डाळ भाजून घ्यायची आहे। मी इथं मोहरीची डाळ भाजून घेते, 1 मिनिटभर ही सुद्धा भाजून घ्यायची आहे आणि लगेच काढून घ्यायची आहे, नाहीतर डाळ जळण्याची शक्यता राहते। तर गॅस करायचा बंद। आता हे सुके मसाले आपल्याला मिक्सरमध्ये थोडं जाडसर वाटून घ्यायचं आहे। बघा, इथे मी सर्व मिश्रण मिक्सरमध्ये असं थोडं जाडसर वाटून घेतलं आहे। आता यामध्ये आपण थोडी मोहरीची डाळ घालणार आहेत आणि हे सुके मसाले सुद्धा घालून घ्यायचे आहे। आणि आपल्याला त्याचबरोबर घालायचं आहे हे लोणचं मसाल्याचं पाकिट। हे बघा, इथे मी अर्धा मसाल्याचं पाकिट टाकून घेतले वाटीमध्ये। आता हे मी यामध्ये घालून घेतलं। आता आपल्याला हातानेच सर्व मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला यामध्ये इथे मी लसूण
टाकून घेते। आता मसाला सर्व एकजीव करून घ्यायचा सगळा। आता या मसाल्यामध्ये मी थोड्या प्रमाणात शेंगदाणा तेल घालून घेते। हे शेंगदाणा तेल मी संपूर्णपणे गार केलं आहे, यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे। मी आणखी थोडं तेल घालून घेते आणि थोडं तेल वरून आपल्याला लोणच्यामध्ये घालायचं आहे। असा हाताने मस्त मसाला एकजीव झाला पाहिजे असा। आणि आता तुम्ही बघू शकता मस्त मसाला एकजीव करून घेतला मी। आता ह्या फोडी मी सर्व यामध्ये घालून घेणार आहे आणि मस्त मसाल्याला लावून घेते एकजीव होईपर्यंत। मस्त एकजीव करून घेते। आता तुम्ही बघू शकता मी मस्त असा मसाला कैरीमध्ये एकजीव करून घेतला आहे आणि इथं मी प्लास्टिकची बरणी वापरत आहे। ही बरणी मी स्वच्छपैकी धुवून मस्त एकदम कोरडी करून घेतली आहे आणि आपल्या हाताला सुद्धा पाण्याचा अंश लागायला नको। हात जरी ओले असले तरी एकदम कोरडी करून घ्यायची आहे आणि चमचा सुद्धा ओला असला तर सुद्धा कोरडा करून घ्यायचा आहे। पाण्याचा अजिबात हात लागायला नको, नाहीतर आपलं लोणचं लवकर खराब होते। आणि आता आपल्याला या प्लास्टिकच्या बरणीमध्ये हे लोणच्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहे। कैरीच्या फोडीला असा मसाला दाबून दाबून भरून यामध्ये घालणार आहे। आता याचप्रमाणे सगळ्या कैरीच्या फोडी आपल्याला असा मसाल्यामध्ये दाबून दाबून टाकून घ्यायच्या आहे। आता तुम्ही बघू शकता मी तर संपूर्ण फोडीला असं दाबून दाबून मसाला लावला आहे आणि बघा काय दिसते भारी मस्त। आता आपण यामध्ये शेंगदाणा तेल घालून घेणार आहे। थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं मी शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलं आहे। बघा किती भारी दिसते आपलं लोणचं, मस्त बनवून तयार होते आणि अगदी आरामात 1 वर्ष तरी टिकते। मी इथं कमी प्रमाणात बनवलं आहे। जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीत बनवायचं, त्यात लोणचं टाकायचं म्हणजे ते छान टिकतंय। इथं मी कमी प्रमाणात बनवलं आहे म्हणून इथं प्लास्टिकची बरणी वापरली आहे। शक्यतो लोणचं करायचं असलं तर चिनी मातीची किंवा काचेची बरणी वापरावी, त्यामध्ये मस्त टिकतं लोणचं। आता हे लोणचं आपलं इथं बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं बनलं आहे आपलं लोणचं। तर याला काय करायचं, दर 3 दिवसांनी हे लोणचं खालीवर करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून हे लोणचं कमीत कमी 15 दिवस तरी मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे मस्त छान मुरतंय आणि नंतर खायला घ्यायचं आहे। 15 दिवस तरी या लोणच्याला मुरायला वेळ लागतो, अगदी मस्त मुरतंय। लगेच खायला घेऊ नका, जसं जसं हे लोणचं मुरत जाईल तसं तसं याला तेल सुटायला सुरुवात होईल आणि एकदम भारी दिसेल। आता आपल्याला लावायचं आहे झाकण आणि मस्त 15 दिवसासाठी हे मुरवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि अगदी आरामात 1 वर्ष तरी टिकते। लोणचं तुम्ही जेवणासोबत तोंडी लावायला घेऊ शकता किंवा भातासोबत तर अप्रतिम लागते। तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असेच छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।